तर मग बनवायला घेऊया फ्लावर मटारची भाजी। अगदी सोपी पद्धत आहे, काही जास्त लागणार नाही। टिफिनसाठी वगैरे ही देऊ शकता तुम्ही भाजी, किंवा मुलांनाही ही भाजी खूप आवडते। तर एक वेगळी पद्धत वापरलेली आहे मी, एकदम सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर बनेल अशी ही भाजी आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला फ्लावर घेतलेला आहे मी 150 ते 200 ग्रॅम, मटार घेतलेले आहेत 50 ग्रॅम, थोडेसे कमी जास्त झाले तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, हिरवी मिरची 5-7 पाकळ्या लसूण, 1 ते अर्धा इंच आलं, कढीपत्ता। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। याला सोडून आपल्याला मसाल्यामध्ये लागणार आहे हळद, मोहरी, जिरे आणि तेल आणि मीठ। याला सोडून काहीच लागणार नाही। चला तर मग आपण भाजी करायला घेऊया। ही फ्लावर कट करून निवडून म्हणजे असे छोटे छोटे त्याचे काप करून धुवून स्वच्छ घेतलेली आहे। तर आता आपण भाजी टाकून घेऊ। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। कढई आपली गरम झालेली आहे, गॅस मी ऑन केलेला आहे। त्यात मी आता थोडंसं तेल टाकणार आहे, जास्त नाही। थोडीशी वेगळी पद्धत आहे, जास्त काही यात तामझाम नाही, एकदम सोपी पद्धत आहे। हलकसे 2 ते 4 थेंब मी यात तेल टाकलेलं आहे। आणि हे जे आपली हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, याला मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे। हलकसं फ्राय करून घेऊ, जेणेकरून ही जी मिरची आहे याचा कच्चेपणा निघून जाईल। जसं आपण मिरच्या भाजतो त्याप्रमाणेच याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर। बाकी मी यात टोमॅटो, कांदा काहीच यूज केलेला नाही, फक्त लसूण, आलं आणि हिरवी मिरची। जे लोक लसूण खात नाही ते फक्त आलं आणि हिरवी मिरची जरी टाकलात तरी चालेल। जास्त पण याला फ्राय करायचं नाही, कारण आपल्याला तेल गरम केल्यानंतर 1 मिनिट या अर्धा मिनिट याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे परत। आता हे छान असं फ्राय झालेलं आहे बघा, लसूण फ्राय झालेला आहे मस्त, मिरची पण फ्राय झालेली आहे। याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस ऑफ करते तोपर्यंत। हे जे आहे हिरवी मिरची, आलं आणि लसूण आपण तेलामध्ये फ्राय केलेलं आहे, ते मी एका मिक्सरमधून किंवा एका खलबत्त्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल त्यामधून याचं वाटण करून घ्या तुम्ही। याचं मी वाटण करून घेते। आपलं वाटण हे तयार झालेलं आहे, हे बघा मी खलबत्त्यामध्ये याला वाटून घेतलेलं आहे। तर याला मी फ्राय का केले मिरचीला, कारण याचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही। तर परत मी गॅस ऑन करते। याच कढईमध्ये आपण भाजी टाकणार आहोत। थोडंसं हलकसं तेल टाकलेलं आहे त्यात ऑलरेडी, आणखीन थोडं तेल मी यात ॲड करणार आहे, जे की आपण मिरच्या भाजायला टाकलेलं होतं तेल, तेच तेल यात आहे आधीच। तर थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं म्हणजे 1 पाऊण पळी, जी तेलाची पळी असते त्या पळीने। तेलाला गरम होऊ द्या। तेल गरम झाल्यानंतर आपण यात मोहरी आणि जिरे टाकणार आहोत। तेल कसं गरम झालं हे चेक करायचं असेल तर हलकीशी मोहरीचे 1-2 दाणे टाकून बघा। लगेच तडतड आवाज आला तर तेल गरम झाले असं समजून घ्यायचं। आणखीन आपलं तेल गरम झालेलं नाही।
चला, आपलं तेल गरम झालेलं आहे. मी पाव चमचा मोहरी टाकते, छोट्या चम्मचनी पाव चमचा जिरे. आता याला थोडंसं तडतड होऊ द्या. मग आपण यात हे वाटण आणि कढीपत्ता टाकणार आहोत. हे कढीपत्ता, अजून हे आत्ता वाटलेलं वाटण. याला थोडंसं फ्राय करून घेऊ आपण. यामध्ये आता जाणार आहे पाव चमचा हळद. त्यातच जाईल आपली धुवलेली, स्वच्छ धुतलेली फ्लावर. एकदम सोपी पद्धत आहे, जास्त वेळही लागणार नाही आणि झटपट असं बनवून आपण टिफिनसाठी देऊ शकतो. हलकंसं याला मी फ्राय करून घेते. जेणेकरून आपला हा खालचा जो मसाला आहे, म्हणजे जे वाटण आहे, ते करपणार नाही. आता यात जाईल आपले हे मटर आणि ही राहिलेली कोथिंबीर. यात आपल्याला राहिलेलं आहे मीठ. तर आता मी मीठ ॲड करणार आहे. मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करा. मी तर पाव चमचा मीठ टाकते. परत तुम्ही भाजी चेक करून टाकू शकता. तर आता असं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे भाजीला या. आणि वाफवायला ठेवू आपण. 5 ते 7 मिनिटात ही भाजी आपली तयार होईल. तर याला मी वाफवून घेते. आता यावरचं झाकण काढून 1-2 वेळेस आपल्याला परत फ्राय करून घ्यायचं आहे. यात मी कुठलाच मसाला वापरलेला नाही किंवा कुठलं काही कांदा टोमॅटो काहीच वापरलेला नाही. एकदम सोप्या पद्धतीने ही आपली भाजी बनवलेली आहे. हे जे फ्लावरचे काप आहेत ते मी थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत, कारण हे जेव्हा मऊ होतील किंवा फ्राय होतील तेव्हा अगदी असं एकजीव होणार नाही सगळी भाजी. थोडेसे याचे मोठे मोठे काप ठेवल्यानंतर ही छान अशी दाणेदार भाजी दिसेल आपल्याला. त्यामुळे आणखीन 2 मिनिट याला मी वाफवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिट लागतात, हार्डली जास्त वेळ लागणार नाही. आणखीन एक वेळेस मी याला परतून घेते. बघा, थोडीशी भाजी कमी झालेली आहे आधीपेक्षा, कारण मऊपणा पडलेला आहे थोडासा. अजून थोडं याला मी परतून घेते. याला झाकून ठेवून परतून घेते. आपली भाजी ही बनवून तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता, छान अशी मऊ झालेली आहे. जास्त पण याला मऊ होऊ द्यायचं नाही, कारण ही एकदम खाता येणार नाही. जर तुम्हाला हवं असेल यात तर तुम्ही थोडंसं शेंगाचं कूट टाकू शकता. नसेल हवं तर जे आहे तसंच तुम्ही सर्व करू शकता. एकदम छान लागेल ही भाजी. मी हलकंसं टाकते, एवढी 1 चम्मच, जास्त पण नाही. कारण जास्त जर टाकलात तर एकदम शेंगाचं कुटकुट लागेल, म्हणून थोडंसं टाकलेलं आहे. 1 चम्मच टाकलेलं आहे, जास्त नाही. माझी भाजी ही थोडीशीच आहे, त्यामुळं तुमची जर भाजी जास्त असेल, अर्धा किलो पाव किलो, तर 2 ते 4 चम्मच तुम्ही यूज करू शकता शेंगाचं कूट. बघा, मी इतकंच टाकलेलं आहे जेणेकरून माझं हे शेंगाचं कूट टाकूनही न टाकल्यासारखं दिसत आहे. चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊया. छान अशी सर्व करून झालेली आहे. बघा, मस्त एकदम झालेली आहे, छान. स्वाद पण छान येतोय. अशा पद्धतीने करून पहा, वेळ वाचेल. एकदम कमी वेळात ही तुमची भाजी होऊन जाईल. आवडला असेल तर चॅनलला लाईक
शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.